चला तर मग आज आपण बनवणार आहोत मस्त झटपट डाळ वांग्याची भाजी। तर त्यासाठी पहिले मी एक टमाटर आणि कांदा चिरून घेतलेला बारीक बारीक। तर बारीक कांदा टमाटर चिरून झाल्यानंतर मी कढई गॅसवर ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तेल ओतलं। तेल टाकल्यानंतर मी लसूण घेतला, कारण मला लसूण जे आहे तो बारीक कापून टाकायला भाजीमध्ये आवडतो, कारण त्याचा टेस्टही चांगल्या प्रकारे येतो जेव्हा आपण जेवण करतो। म्हणून मी अशा प्रकारे जो लसूण आहे तो बारीक बारीक चिरून घेतलेला। त्यानंतर मी जे कढई ठेवली होती त्यामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकलं। मला मोहरी आणि जिरे टाकायला प्रत्येक भाजीत खूप आवडतं। त्यानंतर मी टाकलेलं कांदा टाकून झाल्यावर त्याला लाल येऊन दिले झाल्यावर मी त्यामध्ये तिखट टाकलं। तिखट, हळद आणि मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, जो मसाला तुम्हाला आवडतो। मी मसाला आधीच टाकत नाही, मला लास्टमध्ये टाकायला आवडतो। तर मी पुन्हा टमाटे टाकले, जे बारीक चिरलेले होते मी यामध्ये। टमाटे टाकून झाल्यानंतर मी पुन्हा त्याला एक फिरवलं चांगलं। आणि मी भाजीसाठी जे आहे ना डाळ म्हणजे तुरीची डाळ वापरलेली आहे, कारण वांगे म्हटल्यास त्यामध्ये तुरीचीच डाळ आपण टाकू शकतो। जर हरभऱ्याची डाळ वगैरे टाकाल तुम्ही डाळ तर ते चांगली नाही लागत तेवढी, जेवढी तुरीची डाळ चांगली लागते। मग मी वांगे टाकून घेतले होते त्यामध्ये। तर ते वांगे मी वाफेवर शिजू देते चांगले, म्हणजे तेलामध्ये त्याला शिजवून घ्यायचे चांगलं। तेलामध्ये शिजून झाल्यानंतर मी त्याच्यावर म्हणजे झाकण झाकलेलं होतं। तर मग ते थोडं आपल्याला 5 मिनिट तरी शिजू द्यायचे। 5 मिनिट शिजून झाल्यानंतर ते आपण उघडून बघितल्यावर त्यामध्ये थोडं पाणी पण तुम्ही ॲड करू शकता। मी पाणी ॲड केलं होतं थोडं। आणि तुरीची डाळ आहे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी भिजू घातली होती ऑलरेडी। भिजू घातली म्हणजे आधी जर आपण भिजू ठेवली ना तर ते याला शिजायला जास्त वेळ नाही लागणार। ही भाजी जास्त वेळ नाही शिजू द्यायची, जर जास्त तुम्ही शिजवाल तर ती चांगली नाही लागत खायला। तर मी अशा प्रकारे भाजीची आहे फिरवून घेतली डाळ टाकल्यानंतर। तर याला सुद्धा मी गॅसवर जे आहे लो फ्लेमवर म्हणजे 5 मिनिट कंटिन्यू झाकून मी शिजवायला ठेवलेली। त्यानंतर शिजून झाल्यानंतर मी एका ताटामध्ये काढली। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजी बनलेली आहे आपली। तुम्हाला भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि मीठ जे आहे, मीठ आणि मसाला जे तुम्ही गरम मसाला टाकता ते तुम्ही भाजीच्या लास्टमध्येच टाकायचं, कारण भाजीच्या लास्टमध्ये जेव्हा तुम्ही मीठ टाकता ना तेव्हा भाजीची एक वेगळीच चव येते। म्हणून मला टाकायला आवडतं लास्टमध्ये मीठ, म्हणून मी लास्टमध्ये मीठ टाकलं। आणि मसालासुद्धा मी लास्टमध्ये टाकलं। कोणी जे धने पावडर असतं ते पण टाकते यामध्ये, तुम्ही पण तुमच्या चवीनुसार टाकू शकता। तर ही घेतली मी ताटामध्ये भाजी, तुम्ही बघू शकता दिसायला पण छान वाटतंय आणि खायला तर खूप टेस्टी होती, मी खाल्लेली आहे। तर म्हणून तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा घरी तुमच्या, खूप इझी रेसिपी आहे। आणि व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।